नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शक्तीपीठ महामार्गावरून वाद तापला. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर भेट द्या. मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राजकारण तापत असतानाच मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. ज्या भागातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असेल त्यांनी थेट माझी भेट घ्यावी. जिल्ह्याचा नेता म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचू, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. ते पुढे म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये बदल झाल्याची चर्चा असली तरी तो कागलमधून जाणार नसल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र ज्या भागातून मार्ग जाणार आहे त्या भागातील शेतकरी आणि स्थानिक नेत्यांची भूमिका जाणून घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान इतर राजकीय मुद्द्यांवर बोलताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टोला लगावत ते एक प्रकारचं मुक्त विद्यापीठच आहे अशी खोपरखळी मारली. तसेच खासदार संजय राऊत यांनी आमची चिंता करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षातील खासदार सांभाळावेत असंही ते म्हणाले. गोकुळ संघाच्या निवडणुकीबाबत बोलताना बिनविरोध निवडणूक व्हावी अशी भावना संचालकांची असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच चौकशी प्रक्रिया ही प्रशासकीय असून पात्र संस्थांनाच मतदानाचा अधिकार असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. शक्तीपीठ महामार्ग, गोकुळ निवडणूक आणि राज्यातील राजकारण या सर्व मुद्द्यांवर मुश्रीफ यांच्या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.